हळदीच्या दुधाचे फायदे. हळदीचे दूध हे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अगदी लहानपणापासून आपल्याला आई हळदीचे दूध पिण्यासाठी देते. पण तेव्हा त्याचे नक्की काय फायदे असतात हे कळत नाही. त्याचे नक्की काय फायदे आहेत ते आपण स्पष्टीकरणासह पाहूया. सर्दी आणि खोकल्यासाठी. जेव्हा सर्दी आणि खोकला होतो तेव्हा संपूर्ण अंग दुखू लागतं आणि डोक्यामध्ये खूप दुखू लागतं. पण प्रत्येक वेळी आपण डॉक्टरांकडे धावत जात नाही. साधं सर्दी पडसं असेल तर हळदीच्या दुधाचा फायदा आपल्याला होतो. हळदीचे दूध प्यायल्याने शरीर रोगाशी लढते आणि पुन्हा एकदा तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तुम्हाला सर्दी खोकल्यातून बरे करण्याचे काम करते. अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण वाढवण्याचे काम हळदीचे दूध करते. त्यामुळेच सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करण्यासाठी हळदीच्या दुधाचा फायदा होतो. सांधेदुखी करते कमी. हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिनमुळे हळदीच्या दुधाचे फायदे वाढतात. याशिवाय यामध्ये जास्त प्रमाणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणही आहे आणि हळदीचे दूध हे कॅल्शियमयुक्त असून यामुळे हाडांना मजबूती मिळते. कर्क्युमिन आणि कॅल्शियमचे मिश्रण हे शरीरातील हाडांना अधिक मजबूती मिळवून देतात. त्यामुळे सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित काही आजार असतील तर हळदीचे दूध नियमित पिणे योग्य ठरते. तुम्ही नियमित प्यायल्यास तुम्हाला स्वतःला याचा परिणाम दिसून येईल. ऑस्टिओपोरोसिस आणि अन्य सांधेदुखी समस्यापासून तुम्ही दूर राहू शकता. प्रतिकारशक्ती वाढवते. सध्याच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रतिकारशक्ती अधिक वाढवण्यासाठी अँटीऑक्सिडंटचे सेवन करणे गरजेचे आहे. हळदीच्या दुधातून अँटीऑक्सिडंट मिळतात आणि हळदीच्या दुधाचे फायदे म्हणून तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेहमीच सेवन करू शकता. हे शरीरातील इन्फेक्शन आणि अन्य आजारांशी लढण्यासाठीही फायदेशीर ठरते. तसंच तुमच्या शरीराला आतूनही निरोगी ठेवण्यास याची मदत मिळते. अँटी इन्फ्लेमेटरी घटकांनी युक्त. हळदीच्या दुधाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यात अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात. या घटकांमुळे तुम्हाला आजारांशी लढण्यास मदत मिळते. धावताना पडल्यास, अचानक अपघात अथवा सर्जरी झाली असेल तर तुम्ही नियमित हळद दूध प्यावे. औषधांसह तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करणेही तितकेच गरजेचे आहे. शरीरावरील जखम लवकर भरण्यास यामुळे मदत होते. हळद ही अँटीसेप्टिक असल्याने शरीराला लवकर फायदा होतो. रक्तप्रवाह करते अधिक चांगले आणि यकृत ठेवते निरोगी. एक ग्लास हळदीचे दूध प्यायल्याने तुम्हाला हळदीच्या दुधाचे फायदे मिळू शकतात. तुमच्या लिव्हरमधील सर्व घाण काढून टाकण्यास याची मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अधिक तजेलदार दिसू लागतात. एका संशोधनानुसार हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन शरीरातील एंडोथेलियम फंक्शन सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो, रक्त शुद्ध राहते आणि शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होत राहिल्याने तुमची त्वचाही अत्यंत चमकदार राहते. शरीरात अचानक गोळा आल्यास हळदीच्या दुधाने शरीराशी निगडीत अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते. मासिक पाळीच्या वेळी हळदीच्या दुधाचे सेवन करणे चांगले ठरते. मासिक पाळीच्या वेळी पोटात, पायात गोळा येणे हे साहजिकच असते. अशा वेळी हळदीच्या दुधाने महिलांना अधिक चांगले वाटते. तसंच गरोदर महिलांसाठीही हळदीचे दूध पिणे चांगले ठरते. बाळासाठी अंगावरील दूध वाढविण्यास आणि बाळाला पोटात सुरक्षित ठेवण्यासाठीही गरोदर महिला दिवसातून एकदा याचा वापर करून घेऊ शकतात. सौंदर्यासाठी होतो उपयोग. हळदीच्या दुधाचे फायदे हे आरोग्य आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी होतात, पण सौंदर्यासाठीही याचा उपयोग होतो. हळदीच्या दुधामध्ये असणारे मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरीमुळे याचा लाभ मिळतो. तुमची त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार होते. तसंच चेहऱ्यावरील मुरूम जाण्यास आणि सुरकुत्या हटवण्यासाठीही याचा फायदा मिळतो. रोज हळदीचे दूध प्यायल्याने चेहरा उजळतो. हळदीमध्ये कर्क्युमिन असल्याने त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरूम नष्ट होण्यास मदत मिळते आणि त्वचेवरील काळे डाग निघून जातात. रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने चांगली झोपही लागते. त्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते. त्यामुळेच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही हळदीचा वापर केला जातो. सौंदर्य वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. मासिक पाळीच्या दिवसातही होतो फायदा. मासिक पाळीचा त्रास अनेक महिलांना असतो. अशा वेळी नक्की काय करायचं आणि काय नाही हे देखील कळत नाही. विशेषतः पोटात दुखणे आणि पोटातून सतत कळा येणे हा त्रास अत्यंत कॉमन आहे. हळद हे आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरले जाते.
मासिक पाळीच्या दिवसात तुम्ही हळदीच्या दुधाचा फायदा करून घेऊ शकता. नियमित तुम्ही हळदीचे दूध प्यायल्यास मासिक पाळीचा त्रास कमी होतो. पोटातील दुखणेही कमी होते. मधुमेह नियंत्रणात आणण्यास आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेकांना खूपच लहान वयात मधुमेहासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. सतत चहा, कॉफीचं सेवन करून शरीरातील साखर वाढवण्यापेक्षा दिवसातून एक वेळा तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करा. हळदीच्या दुधाचा फायदा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी नक्कीच होतो. तुम्ही याचा व्यवस्थित वापर करून घ्या. केस मजबूत बनवण्यासाठी केसांसाठीही हळदीच्या दुधाचा फायदा होतो. हळदीचे दूध केसांना मुळापासून पोषण देते. तसंच केसांमध्ये येत असणारी खाज, पातळ केस आणि सूज यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. यामुळे फंगल इन्फेक्शनही निघून जाते. केस गळती होत असल्यास तुम्ही नेहमीच हळद दूध प्यावे. याशिवाय हे केसांना अधिक चांगली मजबूती देण्यासही उपयोगी ठरते. हळदीमध्ये असणारे अँटिसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म केसांना अधिक चांगली मजबूती मिळवून देतात. हळद दूध पिल्याने केसातील कोंडा कमी होण्यासही मदत मिळते. हळद दूध पिण्याचे नुकसान हळद दूध पिण्याचे फायदे जसे आहेत तसंच कोणतीही गोष्ट अति करू नये असं सांगितले जाते. हळद दूध पिण्याचे नुकसान देखील आहे. हळद ही उष्ण आहे, तसंच यामध्ये रक्त पातळ करण्याचा गुणधर्म आढळतो. म्हणूनच हळदीचे दूध हे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरेलच असं नाही. ज्या व्यक्तींच्या शरीरात अधिक उष्णता असते अथवा ज्यांना नाकातून रक्त येणे, पाईल्स अशा समस्या असतात, त्यांना हळद दूध पिण्याचे नुकसान पोहोचू शकते. तसंच त्यांना अधिक रक्तस्रावाचा त्रास होऊ शकतो. अशा व्यक्तींनी हळद दूध पिऊ नये. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींना पोटाशी संबंधित आजार आहेत त्यांनीही हळद दुधाचे सेवन करू नये. अधिक प्रमाणात हळदीचे दूध प्यायल्यास पोटात जंत होतात. त्याशिवाय चक्करही येऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.